स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला शुक्रवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आले आहे. आताच आपण शिवरात्री साजरी केली, त्याच्यानंतर आपण आंबोशासुद्धा मधील दान केले, आपल्या पितरांना आठवण केली, आपल्या पितरांसाठी आपण दान धर्म केले, चहा वाटला, काही वस्तू वाटल्या, आपण त्यांची आठवण केली, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. आणि आज शुक्रवार हा देवीचा वार, कुलस्वामिनीचा वार. प्रत्येकाने आपल्या कुलस्वामिनीला आठवण करून दर शुक्रवारी पांढरा सुगंधित गजरा त्यांना वाहत जा, कारण कुलस्वामिनी हीच आपली दैवत आहे आणि ते आपल्याला आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी असते. आज अजून एक गोष्ट सांगायची झाली, आज माझ्या आईला 5 वर्ष पूर्ण झाली. ती जाऊन हीच तारीख, हाच वार. आणि ती खूप दुर्गा भवानीची उपासक होती. दर शुक्रवारी ती तिचं पूजा छानपैकी करायची, खूप तिची उपासना करायची. आणि तिने मला मुलगी म्हणून खूप साथ दिली. एक आई आपल्या मुलीला कसं जपते हे मी तिच्याकडूनच पाहते. त्याच्यानंतर तिने माझ्या संसारात पण तेवढीच साथ दिली, माझ्या 2 मुलांना वाढवण्यास, मला सांभाळण्यास, माझी नोकरी, माझे सगळंच ती मला बघत होती. माझ्या आईवडिलांच्या सहाय्याने नेहमीच प्रत्येकाच्या आईवडिलांच्याच मदतीने प्रत्येकजण आपल्या संसारात पुढे जात असतो. तर त्याच्यासाठी त्यांना नेहमी साथ द्या. आज माझ्या आई माझ्या पाठीशी आहे, अजूनही आहे, कारण तिची प्रत्येक गोष्टी मी आजही तशीच करते. मातृ हे खूप वेळाने आपल्याला कळतं, जेव्हा आपल्यावर जबाबदारी येतात. ती होती तोपर्यंत मला मातृत्व नाहीच कळलं खरं तर, पण ती गेल्यानंतर मला खरं माझ्या ड्युटीज कळल्या, मातृत्व कळलं, संसार कळला, स्वयंपाक कळला, दिवाळीचे फराळ कळले, मोदक कळले. त्याच्या आधी माझं सगळं तीच बघायचं, त्याच्यामुळे मला कधीच गरज लागली, माझ्या मुलांचंही तीच करायची. तर आज आपल्या सगळ्या फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब त्या परिवाराने आम्ही आणि माझ्या कुटुंबाने माझ्या आईला संतांची वाटतो आहोत. त्याचप्रमाणे आज शुक्रवार आहे, संध्याकाळी तुम्हाला दिव्याबत्ती करायची आहे, देवीची उपासना करायची. तुळशीला 1 चमचा दूध सकाळी तुम्ही वहा आणि पाणी वहा, हळदी कुंकू वहा. अशाने तुमचा शुक्रवार साजरा होईल. संध्याकाळी दिवे लावा, दाराच्या बाहेरही दिवे लावा. शुक्रवार आणि गुरुवार या दिवशी नेहमी दाराच्या बाहेर दिवे लावा आणि देवीची उपासना करा. देवी तुमचं संरक्षण करेल. श्री स्वामी समर्थ.